हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स। आपण आज बनवणार आहोत प्रसादाचा शिरा। एक वाटी दूध, एक वाटी बारीक रवा, एक पिकलेलं केळ, एक वाटी साखर, काजू बदाम, 1 टेबलस्पून विलायची पूड, एक छोटी वाटी तूप आणि 1 वाटी पाणी। आता आपण कढई गरम व्हायला ठेवणार आहोत। त्यानंतर त्यात ऍड करणार आहोत 1 छोटी वाटी तूप। तूप घरचं जर असेल तर छान शिरा लागतो खायला। आता तूप जर गरम झालं व्यवस्थित, त्यात आपण ऍड करणार आहोत 1 केळ। केळ चांगलं पिकलेलं पाहिजे, म्हणजे कसं शिऱ्याला छान टेस्ट येते। जर तुम्ही थोडं कमी पिकलेलं किंवा थोडं कडक घ्याल ना, तर शिरा थोड्यानं खाताना थोडासा पिवट लागतो, म्हणजे व्यवस्थित नाही लागत। आता केळ आपल्याला मीडियम गॅसवरती चांगलं फ्राय करायचंय, म्हणजे ते नरम पडेपर्यंत। आता आपण त्यात ऍड करणार आहोत काजू बदाम। आता तुम्हाला दिसत असेल कसं छान केळ स्मॅश झालेला आहे। सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली करपणार नाही। मीडियम गॅसवर आहे, फुल गॅस नाही करायचा आहे, कारण की ते करपले जाईल। आता छान स्मॅश झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण त्यात ऍड करणार आहोत 1 वाटी बारीक रवा। आता आपण ते मीडियम गॅसच ठेवायचं आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे कसं रवा पण चांगला भाजला जाईल आणि खाली करपणार पण नाही। सारखं हलवत राहायचं तूप सुटेपर्यंत, कलर चेंज झाला पाहिजे। आता आपण एकीकडे 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर गरम करायला ठेवणार आहोत, आपला रवा चांगला भाजेपर्यंत। रवा चांगला भाजला ना, कसं शिरा छान होतो। तुम्ही पाहू शकता कसा रव्याचा कलर चेंज होत आलाय, वास पण छान येतोय। तुम्ही वास नाही घेऊ शकत, पण कलर तरी पाहू शकता की कसा छान चेंज होत चाललाय कलर, आणि तूप सुटत चाललंय। सारखं हलवत राहायचं। रवा भाजायला जास्त वेळ लागतो, 7 मिनिटं तरी लागतात, 7-8 मिनिटं। त्याच्यामुळे तो करपला नाही पाहिजे, सारखं हलवत राहायचं। आता आपण रवा भाजलेला आहे, आपण त्यात ऍड करणार आहोत 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, आपण जे गरम करून घेतलेलं आहे ते। आणि गॅस आपण फुलच ठेवणार आहोत आणि सारखं हलवत राहणार आहोत, म्हणजे कसं गाठ वगैरे होणार नाही आणि सगळीकडे छान आपला असा शिरा होईल एकसारखा। तुम्ही पाहत असाल आता थोडंसं घट्ट होतंय, गॅस फुलच आहे। आता गॅस मिडियम करायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं। आता बघा कसं घट्ट होतंय आणि शिऱ्याचा कलरही चेंज होतोय, तुम्ही पाहू शकता। दिसायला कसं छान दिसतंय। आता आपण ऍड करणार आहोत 1 टेबलस्पून विलायची पूड। आता तुम्ही म्हणाल तुमची विलायची पूड ग्रीन का नाही आहे किंवा हिरवी का नाही आहे, व्हाईट का आहे, ते मिक्सरला बारीक करताना ना छान बारीक होण्यासाठी मी त्यात थोडीशी साखर ऍड करते, म्हणून ती व्हाईट दिसते। बघा आता आपला शिरा किती छान दिसतोय, वास पण खूप छान येते। आता ते तुम्ही नाही घेऊ शकत, पण आपलं बघा। आता आपण थोडा वेळ ना 1 अर्धा मिनिट वाफ काढणार आहोत झाकण ठेवून।